अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे. पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनलवरती. कालच आपण सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं आणि तेव्हापासूनच आपल्याला मनाला एक दुःख सतावत आहे आणि आपली अवस्था अशीच आहे की देवा तुला शोधू कुठं. पण व्यवहारातलं हे वाक्यही पूर्ण सत्य नाही, कारण तो तर आपल्यातच आहे. अहम ब्रह्मास्मी हेच अंतिमतः सत्य आहे आणि श्री गणेश हे त्या ब्रह्मस्वरूपाचेच रूप आहे. ओंकार स्वरूपी गणेशाची मूर्ती म्हणजे संपूर्ण वेदच आहेत. अकार मात्रा म्हणजे गणपतीचे 2 पाय, उकार मात्रा म्हणजे मोठे पोट, तर मकार मात्रा म्हणजे सर्व अवयवात श्रेष्ठ असे मस्तक होय. ह्या तिन्ही मात्रा एकत्र आल्या म्हणजे गणेश शब्द ब्रह्मरूपी गणेशाचे ओंकार स्वरूप प्रकट होते. गणेश शब्दातील ग हे अक्षर ज्ञानाचे, न हे अक्षर निर्वाणाचे म्हणजे मोक्षाचे वाचक आहे. ज्ञान व मोक्ष याचा ईश असणारा म्हणजेच गणेश होय. आज आपण जाणून घेऊयात 2012 साली मुक्त आनंदघनच्या दिवाळी विशेष अंकात डॉक्टर मुरहरी केळे यांनी सांगितलेला ओंकार स्वरूप रूप गणेशाचं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात ओंकार हे ईश्वराचे रूप असल्याचेच सांगितले आहे. पांडुरंगाचे वर्णन करताना ते आपल्या अभंगात म्हणतात, हरी ओम तत्सदिती सूत्राचे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरी ओम दत्त उदात्त अनुदात्त, प्रचुर रहित पांडुरंग. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचा वया थार नाही कोटे. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जात कार्यसिद्धी. ओंकाराचे बीज हाती आमुचे ते निज. वरील सर्व विविध अभंगांच्या कडव्यात तुकाराम महाराजांनी ओंकार म्हणजे विश्व निर्मितीच्या वेळेस जो आवाज झाला अशा ओंकाराचे म्हणजे ईश्वराचे, पांडुरंगाचे स्वरूप आपल्या अभंगात वर्णिले आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात, कोणत्याही श्लोकाची सुरुवात ओम या अक्षरानेच केली जाते. जसे की ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम शांताकारम भुजंगशनम. अशा अनेक स्तुतीपर अथवा नामस्मरणाची सुरुवात ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी ओम या अक्षरानेच केली जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारख्या अद्भुत ग्रंथाची निर्मिती करत असताना पहिल्या 20 ओव्या फक्त ओंकार स्वरूपी गणेशाचे रूप वर्णन करण्यासाठीच केवळ लिहिल्या आहेत. त्यांनी सुरुवातीलाच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा या ओळीने केली आहे. त्याचे कारण ओम हे पद मंगलवाचक आहे. ते म्हणतात, हे ओंकार स्वरूप असणाऱ्या, जगताचे आद्यकरण करणाऱ्या आणि वेदांचा कर्ता किंवा वेदैक्य गम्य असणाऱ्या देवा, हे निर्गुण ब्रह्मा, तुला माझा नमस्कार असो. यानंतर सलगपणे 20 ओव्या श्री गणेशाचे वर्णन करण्यातच खर्च केल्या आहेत. ओंकार स्वरूपी गणेशाची मूर्ती म्हणजे संपूर्ण वेदच आहेत. तिचे निर्दोष वर्णरूपी स्वर व व्यंजने शरीर आहे व स्मृती हेच त्याचे अवयव करून त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्य म्हणजे लावण्याची खाणच आहे. 18 पुराणे म्हणजे गणेशाच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात सांगितलेले सिद्धांत ही रत्ने असून त्यातील छंदोबद्ध पदयोजना ही त्यातील कोंदणे होत. उत्तम पदलालित्य म्हणजेच गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र असे आहे की त्याचे लाल रुंद पोत आहेत. गणेशाच्या कमरेस करगोट्यातील घागऱ्या म्हणजे काव्य व नाटके, तर त्याच्यातील अर्थ म्हणजे त्या घागऱ्यांचा मंजूळ आवाजच आहे. गणपतीच्या कमरेस बांधलेली मेखला, त्याचबरोबर गणपतीच्या 6 हातातील 6 आस्तिक शस्त्रे होत. त्याचे विश्लेषण म्हणजे तर्क, परशु, तत्वभेद, अंकुश, मोदक, वेदांत, मोडका दात, शून्य मत स्वभावतः खंडित असल्याचा संकेत,
सत्कार वार कमलासारखा हात व धर्माची स्थापना व सिद्धी करून अभय देणारा 6वा हात होय. गणेशाची सोंड म्हणजे सारासार विचार, त्याचे सूक्ष्म नेत्र म्हणजे ज्ञानदृष्टी, दोन्ही कान म्हणजे पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा आणि ज्ञानरूपी मध म्हणजे मुनिजन भ्रमर हे त्याचे सेवन करतात. द्वैत व अद्वैत ही 2 गंडस्थळे असून गजाननाच्या मस्तकावर सारख्या प्रमाणात एकत्र आली आहेत. मुकुटाच्या ठिकाणी असलेली शोभित फुले म्हणजे दशोपनिषदे आहेत. अकार मात्रा म्हणजे गणपतीचे 2 पाय, उकार मात्रा म्हणजे मोठे पोट, तर मकार मात्रा म्हणजे सर्व अवयवात श्रेष्ठ असे मस्तक होय. ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे अशेष शब्द ब्रह्मरूपी गणेशाचे ओंकार स्वरूप प्रकट होते. ओंकार सन्निभ भीमान नमिंदु भालम मुक्तग्रबिंदुम मलघुती मेकदंतम लंबोदर कलचतुर्भुज मामि देवम ध्यायेन महागणपती मती सिद्धिकांतम. या श्लोकामध्ये गणेशाची स्तुती वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. ओंकार सदृश्य असणाऱ्या, हत्तीचे मुख असणाऱ्या, ज्याच्या भाळावर चंद्र व बिंदुतुल्य मुक्ता विराजमान आहे, जो अतिशय तेजस्वी आहे, ज्याला 1 दात आहे, ज्याचे उदर विशाल आहे, ज्याला 4 सुंदर भुजा आहेत, त्या बुद्धी व सिद्धीचा स्वामी असणाऱ्या आदिदेव गणेशाला माझे वंदन असो. गणेश या शब्दातील ग हे अक्षर ज्ञानाचे व न हे अक्षर निर्वाणाचे म्हणजेच मोक्षाचे वाचक आहे. ज्ञान व मोक्ष याचा ईश असणारा म्हणजेच गणेश होय. वरील सर्व वर्णनावरून ओम हा ईश्वरवाचक असून ईश्वर हा ओंकाराने वाच्य आहे. एका ठिकाणी बसून ओंकाराचे दीर्घ उच्चार करून कानाने ऐकत राहिल्यास मंत्राचे उच्चारण, नादानुसंधान व तदर्थ भावना या तिन्ही गोष्टी साधतात. त्याने मनाची एकाग्रता होते, त्यामुळे ज्ञानप्राप्तीही होते. तप, स्वाध्याय, सम्यक ज्ञान व ब्रह्मचर्य या ओंकार दर्शनाच्या 4 कसोट्या आहेत. ओंकार साधनेचे फळ हे ओंकारोपासनेने मिळते. यात आपला प्रवास उलट दिशेने होतो. यामध्ये अंतरंगातून बाह्यांगाकडे न जाता बाहेर धावणाऱ्या मनाला बुद्धीचा अंकुश लावून अंतरंगाकडे वळवायचे असते. इतर सर्व वैखरीतून बाहेर पडतात, पण ओंकार हा असा एकच वर्ण असा आहे की तो वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा असा उलट दिशेने जातो. संकल्प विकल्पाची मनाची गती थांबवणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती होणे हे सर्व ओंकार स्वरूपी गणेशाचे स्तवन केल्यानेच शक्य आहे. सुखकर्ता दुःखहर्ता श्री गणेश हे भारतीय परंपरेतील राष्ट्रीय दैवत आहे. देवांचाही देव असलेला हा गजानन बुद्धिदाता म्हणून प्रसिद्ध आहे. लहान मोठे, स्त्री पुरुष अशा साऱ्यांचाच तो लाडका देव आहे. सज्जनांकरिता तो विघ्नहर्ता आहे, तर समाज विघातक कामं करणाऱ्या खल्यांकरिता तो विघ्नकर्ता आहे. सज्जनांना संरक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन ही गणेश नीती आहे. पुराण कालापासून आपल्या भारत देशाप्रमाणेच इतर अनेक देशात गणेश उपासना विविध रूपात प्रचलित आहे. बौद्ध, जैन धर्मातही गणेश हा देव पूजनीय म्हणून मान्यता प्राप्त आहे. चीन, जपान, जावा, बाली, सयाम, ब्रह्मदेश आदी देशातही गणेश मंदिरे आणि गणेश भक्ती परंपरा आढळते. भारतीय लेखकांप्रमाणेच एलिस गेटी या लेखिकेने मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड या ग्रंथाद्वारे संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, तिबेटी, जपानी आदी भाषांतील संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून व आधुनिक संशोधन करून गणेश देवताविषयी परिपूर्ण संकलन सिद्ध केले आहे. गणेश हा ओंकार रूप आहे, म्हणजेच चराचर सृष्टीला व्यापून उरणारा आहे. गणेश तत्व म्हणजे विश्वातील चिरंतनाची अनुभूती आणि उदात्त मानवी मूल्यांची पाठराखण असे या दिवाळी अंकाच्या संपादकीय भागात संपादक डॉक्टर देविदास पोटे म्हणतात. आज माणूस कमालीचा संकुचित आणि आत्मकेंद्री बनत चालला आहे.
कृतज्ञता, भ्रष्टाचार, नीतिशून्यता, कायद्याचा अनादर, स्त्री शोषण, स्त्री भ्रूण हत्या, हिंस्र दहशतवादाची प्रवृत्ती या आणि अशा नकारात्मक विचार आणि आचारात भरकटला आहे. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात काळाच्या ओघात अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. अशा परिस्थितीत बुद्धिदाता श्री गणेश सर्वांना सद्बुद्धी देवो अशी त्या मंगळकारी गणरायास प्रार्थना.